ओंकार गावडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ओंकार आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाली संघाकडून सातत्यानं पहिल्या ओव्हरमध्ये या हंगामामध्ये त्याला गोलंदाजी करताना आपण पाहिलंय आणि चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना बॉल कॅप्टन रोहितच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 तालुक्यांचा संघर्ष. खालापूर तालुक्यातला चौक परिसरातील हा जांभिवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल तालुक्यातून आलेला पाली संघ. चांगला फटका परंतु बॅटीच्या टो एंडला लागला. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी राहुल शेळकेची पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या राधाकृष्ण जांभिवली संघ आणि बॅट्समन कैलास गावडेला. एकूण धावसंख्या होतीये ती 9. कैलासनं देखील 4 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडलंय. 4 बॉल झालेले आहेत आणि आतापर्यंत 9 धावा. पुढे सरसावत आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न करतोय. टायमिंग करू देत नाहीये. खरं तर कल्पेश हा राईट हँडेड बॉलर आहे. पंचांच्या उजवीकडून नेहमी राऊंड विकेटनं गोलंदाजी करतो. लेग ब्रेक हे त्याचं अस्त्र आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारे चेंडू हे जास्त प्रमाणामध्ये टाकले जातात या बॉलरकडून. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि जांभिवली संघाच्या धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. सावध सुरुवात या स्कोरबोर्ड वरती केली आहे. सावध सुरुवात करतायत दोन्ही जांभिवलीचे फलंदाज. कोणती घाई गडबड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय यशवंतदादा शिंदे, आदरणीय मारुतीदादा ढवाळकर यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. गावदेवी क्रिकेट संघ माझगाव, जय हनुमान क्रिकेट संघ वारत, मैत्री चषक 2025 दिमागदार असं पर्व. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. या परिसरामधील खालापूर तालुका, पनवेल तालुक्यामधील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सगळी मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज परेश शेळकेच्या हातामध्ये देण्यात आली आहे. परेश शेळके एक चांगला बॉलर आहे. त्याच्या हातामध्ये हे षटक देण्यात आलंय. त्याच्या समोर ओंकार आहे. ओंकारचा खेळ आम्ही काल मोपाड्याच्या मैदानावरती पाहिला होता. आक्रमक फलंदाजीनं काल मोपाड्याच्या मैदानावरती त्याने सगळ्यांना एंटरटेन केलं होतं.
18 बॉलमध्ये 49 धावांचा वादळी खेळ काल आपण या बॅटरचा पाहिला. या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे ओंकार आणि त्याच्या समोर तितकाच कसलेला बॉलर आहे तो परेश. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेले आहेत. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, काऊ कॉर्नरला खेळाडू आहे आणि प्रॉपर मिड विकेट मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय सीमारेषेला अगदी चिटकून. आणि 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे आणि एक खेळाडू गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. परेशचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, रोहितच्या हातामध्ये बॉल गेला. चांगला बॉल पाहायला मिळाला. रोहित क्लोज किपिंग करतोय, त्याला माहिती आहे ओंकार मोठे फटके मारणार आणि त्यासाठी तो क्लोज झालाय आणि चांगला बॉल पाहायला मिळाला. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात त्यावेळेला निश्चित आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळत असतं आणि तेच क्रिकेट या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. लवली हा देखील एक कोण बनून बॉलिंग करत असतो. राऊंड विकेटनं बॉलिंग करणं नेहमी पसंत करतो. फक्त दिशा दिली आहे. ऑन द चेस खेळलात, बाउन्स होणारा बॉल ऑन द चेस खेळलाय ओंकार. चांगला फटका, परंतु चेंडू शरीरावरती ब्रश झाला, बॅट वरती आला नाही व्यवस्थित. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी आहे, सावध खेळतोय ओंकार. ओंकारला माहिती आहे हे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. जर विकेटवरती आपण थांबलो आणि एखादा जर खराब बॉलर आपल्या समोर आला, एखादे खराब चेंडू जर आले तर आपण या धावांना वाढवू शकतो. त्याच्यामुळे मॅच्युरिटी दाखवत असताना, चांगला खेळ, संयमी खेळ दाखवत असताना, टेम्परामेंट दाखवत असताना ओंकार पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूत परेश फार चांगली बॉलिंग करतोय, मोठे फटके मारू देत नाहीये तो जांभिवलीच्या बॅट्समनला. फटका हवेमध्ये आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण बॉलला जज करत असताना आता राहुल शेळके कोणती मिस्टेक करत नाहीये. खरं तर छोटा भाऊ गोलंदाजी करतोय, मोठ्या भावानं आता त्याच्यावरती कॅच पकडली आहे आणि कैलास झालाय कॅच आउट. कमॉन डीजे. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी पाहुणे उपस्थित आमचे अरुण गोविंद जाधव साहेब पर्यावरण संरक्षण पातळंगा, त्यानंतर मनोजजी महाडिक साहेब पोलीस निरीक्षक पनवेल हे पाहुणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. मैत्री चषक मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर उमेशजी विचार साहेब शिक्षक आहेत, त्यांचं सुद्धा या मैत्री चषक मध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे. नीरज गावडे आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकूण धावसंख्या आहे ती 10. 10 रन स्कोरबोर्ड वरती. पहिला बॅट्समन आउट झालाय कैलास. जास्त वेळ विकेट वरती थांबू शकला नाहीये. कैलासच्या बॅट मधून आज आपण फक्त 4 धावांचं योगदान पाहिलं. नीरज इन ॲट नंबर 3 पाहायला मिळतोय आणि या बॅट्समन वरती मोठी जबाबदारी आहे. 3ऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या बॅट्समन वरती मोठी जबाबदारी असते आणि तो जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल नीरजला. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. ही खासियत आहे. कल्पेश शेळके असेल, त्याचबरोबरीनं परेश शेळके असेल, विशाल असेल, या बॉलर्सकडे व्हेरिएशन फार आहे. चेंडू वळवण्याचं कौशल्य, बोटांची जादू सातत्यानं आपण पाहत असतो आणि आता मात्र स्टिअर करत असताना पाहायला मिळाला तो नीरज. डॉट बॉलची सांगता झाली आहे. फार चांगली बॉलिंग पाहायला मिळते. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून रोखलंय पालीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत. राऊंड विकेटनं लभली. पाठीमागच्या बाजूला बॉलला कव्हर करत असताना फिल्डर, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. प्रणेश आहे यष्ट्यांच्या पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रणेशची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या ओव्हरमध्ये एकच धाव आली आहे आणि ती देखील 22च्या स्वरूपामध्ये आली आहे. म्हणजे जर हा चेंडू निर्धाव आला तर या स्पर्धेमधलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं. गोलंदाज परेश या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायचंय परेश मेडन ओव्हर टाकणार का, आणि समोर आहे तो नीरज. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉलरसाठी. या स्पर्धेतलं मेडन षटक पाहायला मिळालं परेश शेळकेच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, कारण 1 रन आली होती आणि ते देखील 22च्या स्वरूपामध्ये आली होती. या स्पर्धेमधली 3रं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. फार चांगली गोलंदाजांची कामगिरी या ग्राउंड वरती आपण आज पाहिली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला.
राधाकृष्ण जांभिली संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 10. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. ओंकार सारखा एक आक्रमक बॅट्समन अजूनही मैदानामध्ये उभा आहे. नीरजला देखील मोठे फटके मारताना सातत्यानं आपण पाहतोय आणि या 2 फलंदाजांकडून फार अपेक्षा आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं तिसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः कॅप्टन, टीमचा कर्णधार, टीमचा सेनापती तिसरं षटक घेऊन येतोय. पौद एंड कडून गोलंदाजीला येतोय तो रोहित पाटील. ओंकार चांगला खेळ करावा लागेल, या पॅटर कडून फार अपेक्षा आहेत. दोन्ही कॅप्टन आहेत, 2 कॅप्टन 2 सेनापतींमधलं युद्ध आता पाहायला मिळणार. एका बाजूला पालीचा कॅप्टन जो तिसरी ओव्हर घेऊन आलाय आणि त्याच्या समोर जांभिलीचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील आलाय बॉलिंगला. वेगवान चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर. संदीप गायकवाड सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. संदीप गायकवाड सर यांना आपण पाहतोय, एक दिग्गज समालोचक आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांची कॉमेंट्री आपण ऐकली. अंपायरिंग क्षेत्रामध्ये देखील त्यांना आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला अंबरनाथचे आमचे कराळे सर पाहतो आणि त्याचबरोबरीनं नेरळचे हरेश कराळे सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या डे नाईट स्पर्धेमध्ये आपल्या समवेत जोडलं गेलंय. राऊंड विकेटनं फुल टॉस बॉल यावेळेला लॉप केलंय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, एका हातानं बॉलला कव्हर करत त्याच ऍक्शन मध्ये थ्रो देत असताना चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि पाली संघ म्हटलं तर सातत्यानं गेले 2.5 महिने क्रिकेट खेळणारा हा संघ आहे. 2.5-3 महिने क्रिकेटचा जसा हंगाम सुरू होतो सातत्यानं डे नाईट स्पर्धांमध्ये यांची उपस्थिती आपण पाहत असतो. आणि दुसऱ्या बाजूनं जांभिली संघ देखील बऱ्याच स्पर्धा या हंगामामध्ये खेळताना आपण पाहिले. चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिलाय. वाईड तदनंतर 1 धाव, टोटल स्कोर झालाय 12. फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कल्पेश आहे आणि दुसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या जांभिली संघाचा नीरज गावडे. कमॉन डीजे. दुसरा बॅट्समन आउट झालाय. मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या पाली संघाला. एकूण धावसंख्या आहे ती 12 धावा धावफलकावरती आहेत. मुरली गायकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मुरली लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. गेली कित्येक वर्ष जांभिली संघाकडून यांना देखील खेळताना आपण पाहिलंय. मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जाणारे हे बॅटर आहेत. आता चांगला खेळ त्यांना करावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने ओंकार नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 12. 2 बॅट्समन आउट झालेत आणि रोहितला देखील चांगली विकेट मिळतीये, मोठी विकेट मिळतीये. लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता रात्रीच्या मॅचेस येतात. शनिवार आहे, उद्या रविवार, संडे सुट्टीचा दिवस, म्हणजे आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटनं मुरलीसाठी रोहित तयार. सरळ बॅटनं खेळले, ड्राईव्हचा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत, एकच धाव घेणं पसंत केलं. हे फार महत्वाचं आहे. ओंकारला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेशन या क्षणाला महत्वाची भूमिका बजावेल ते बॅटिंग करणाऱ्या राधाकृष्ण जांभिली संघासाठी. आणि या एका धावेनं एकूण धावसंख्या होतीये ती 13. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. या 9 चेंडूंमध्ये 2-3 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं जांभिली टीम एक फायटिंग टोटल या मैदानावरती सेट करू शकते. परंतु दुसऱ्या बाजूनं पाली संघाचा देखील हाच प्रयत्न राहील की या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून रोखण्याचं. पाठीमागच्या बाजूला चेंडू लेग स्लिप मध्ये कॅरी केला जातोय आणि मोठी विकेट मिळते. बडी मछली जाल में
गोलंदाजी करणाऱ्या बापदेव पाली संघाच्या. कमॉन डीजे. आसमान आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणय गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोठी विकेट मिळाली आहे जांभिवली संघाची. जो एक मोठा बॅट्समन होता. बरेचसे संघ या विकेटच्या शोधामध्ये असतात आणि तो ब्रेक थ्रू मिळवलाय आणि या गोलंदाजांना देखील इम्प्रेस केले. रोहितनं देखील कॅप्टन लेग ब्रेक हे त्याचं अस्त्र आहे आणि त्याने चकवलंय. पहिल्या 2 चौकारांचा जर अपवाद वगळला तर आतापर्यंत 12 बॉलमध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. शेवटच्या 12 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेचू दिला नाहीये तो जांभिवलीच्या बॅटर्सला. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला फटका. सरळ बॅटनं खेळायचं होतं. स्क्वेअर कट केलं. त्या ठिकाणी विशाल आहे बॉलला कव्हर करतोय. डीप पॉइंट मध्ये विशाल स्वीपर कव्हरला खरं तर फिल्डिंग करतोय आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकूण धाव संख्या झाली आहे ती 14. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 14 रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती. 1-2 मोठे फटके निश्चित रूपानं बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतात. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूने कमालीचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय पाली संघाकडून. राऊंड विकेटने टाकलेला बॉल आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी पहिला षटकार येतोय मुरली गायकरच्या बॅटमधून. ठोक डीजे. ती 20. सुरुवातीलाच म्हटलं होतं मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो तो मुरली गायकर आणि काय दर्जेदार स्ट्रोक. पुलचा फटका समोर टाकलेल्या बॉलला परफेक्ट मिडल करत बॅटच्या मध्यावरती बॉल लागला आणि अक्षरशः त्या बॉलला त्याने फेकून दिलं. जितका उंच गेला बॉल तितकाच लांब देखील पाहायला मिळाला आणि सगळे प्रेक्षक सगळे आमच्या व्यासपीठावरचे मान्यवर त्या बॉलकडे पाहतच राहिले. एक गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 20. किरणजी ढवाळकर अतिशय चांगलं गुणलेखन त्यांचं आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. तीन ओव्हरचा खेळ आणि 20 धावा धावफलकावरती. माझगावचे आमचे किरणजी ढवाळकर अतिशय चांगलं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळतंय. खरं तर खूप आधी आम्ही त्यांना स्कोरिंग करताना पाहायचो परंतु कामाला असल्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही आणि या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा ते स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये यश माळकर आहेत, प्रकाश पाटील आहेत, आमचे एक सिनियर कॉमेंटेटर अशोकजी मालकर सर आहेत आणि शुभमजी म्हात्रे हे देखील आमच्या संवेदात जोडले गेलेत. या सगळ्या स्क्वॉडचं आपण स्वागत करूया. या अगोदर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये द व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमने सर यांचा आवाज ऐकला परंतु ते देखील एक स्पर्धा कव्हर करण्यासाठी गेलेत परंतु त्यांची देखील उपस्थिती लाभली होती. राहुलच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. राहुल शेळके पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना आणि प्रणयला आता चांगला खेळ करावा लागेल. प्रणय पहिला डॉट बॉल खेळत असताना. एकूण धावा संख्या 20 आहे. 30-35 धावा झाल्या तर रात्रीच्या सत्रामध्ये निश्चित रूपाने एक फायटिंग टोटल ठरू शकते. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. रोहितनं बॉलला कॅरी केलंय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या. चौथा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या जांभिवली संघाचा.
आवडे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगलं थीम सॉन्ग आपण ऐकलं. या स्पर्धेचं थीम सॉन्ग स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय यशवंतदादा शिंदे, आदरणीय मारुतीदादा ढवाळकर यांच्यावरती आधारलेलं हे संगीत आमच्या डीजे ऑपरेटरनं ऐकवलं. गावदेवी क्रिकेट संघ माझगाव आणि जय हनुमान क्रिकेट संघ वारत यांचं दिमागदार असं मैत्री ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय आणि चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला फटका, शॉट ऑफ द नाईट. यावेळेला स्वीप करत असताना प्रॉपर स्वीपचा फटका पाहायला मिळाला विकासच्या बॅट मधून आणि 4 धावा मिळतायत. मच निडेड स्ट्रोक. एकूण धावसंख्या 24. चांगला फटका पाहायला मिळाला. आशाई मसाले याचे मालक आदरणीय आमचे संदेशजी पाटील पुण्याला असतात, परंतु आपल्या गावची स्पर्धा आहे आणि सकाळपासून ही स्पर्धेला आपली हजेरी त्यांनी लावलेली आहे. सकाळपासून फार चांगलं सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. आज कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत ते जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आपल्या परिसरातील खरे तर हे सगळे युवा एंटरप्रेनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं स्टार्टअप त्यांचं आहे, त्याला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलरनं अगोदरच ओळखलं होतं की बॅट्समन विकास पाठीमागच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा अभ्यास केला, त्याच्या स्टान्सचा त्यानं वेध घेतला आणि एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. राहुलनं 4 बॉल टाकलेत, एकच चौकाराचा मार खाल्लाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. जांभेलीचे सगळे सपोर्टर एक मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने काय गोलंदाजी राहिली आहे. पेस व्हेरिएशन, कमी गतीने टाकलेला बाउन्सर आता पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपण पाहिला, डॉट बॉल आलाय. एकूण धावसंख्या आहे ती 24. मुरली ज्याच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार पाहिला, तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच प्रतीक्षा करत राहिला. 24 रन स्कोरबोर्ड वरती. चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग. सगळेच बॉलर आज इकॉनॉमिकल राहिलेत. उडी मारून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वाईड बॉल दाखवत असताना पंच. एक्स्ट्राची 1 रन आली आहे. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25. वेगवान टाकण्याचा प्रयत्न, जोरात टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशा हरवला आणि 2 धावांचा बोनस त्या ठिकाणी दिला गेला. एकूण धावसंख्या झाली आहे 2 वाईटच्या मदतीनं 26 रन स्कोरबोर्ड वरती. खरं तर या विभागातील बरेचसे उद्योगपती, त्याचबरोबरीनं राजकीय क्षेत्रामधील सगळी मान्यवर मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यशवंतदादा शिंदे आणि मारुतीदादा ढवाळकर यांच्यावरती असलेलं या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट गेली आहे जांभेली टीमची. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 26 आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय ते 27 या धावसंख्येचं. घेत आहेत. त्यांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. प्रणित माडिक यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं.
मैत्री चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हॅलो, या ठिकाणी आमच्या पनवेलचे पोलीस निरीक्षक सन्माननीय मनोजजी महाडिक साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक यशवंत शिंदे आणि मारुती ढवाळकर साहेबांना विनंती करतो की आपण आमचे पोलीस निरीक्षक मनोजजी महाडिक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय मारुती शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं. आपलं स्वागत आहे या मैत्री चषकमध्ये. मारुती ढवाळकर आणि यशवंत शिंदे यांच्या वतीने आपलं मी सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर अरुण जाधव पर्यावरण संरक्षण पातळंगा नदी यांचं हे अगदी चांगलं काम आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे आणि आपली ही नदी पवित्र कशी ठेवायची याकडे त्यांचं अगदी मनापासून लक्ष आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक यशवंत शिंदे आणि मारुती ढवाळकर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर मनोज महाडिक पोलीस निरीक्षक पनवेल यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान सत्कार या व्यासपीठावर केला जातोय. भवन ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृती अनुसरून प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय मंगेश दादा गावडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपणास विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर यावं. तदनंतर आमचे हॅलो मंगेशजी विचार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण या सन्मानांचा स्वीकार करायचा. व्यवसायाने शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि चांगला असा अभ्यास आहे त्यांचा आणि ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. आमचे उमेशजी विचारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. हॅलो, थँक्यू सो मच सुरेश सर. या ठिकाणी आपण पाहतो गावदेवी माझगाव आणि जय हनुमान वारद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मैत्री चषक 2025 अर्थातच भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची ही टुर्नामेंट आज स्पर्धेचा पहिला आणि शेवटचा दिवस. अर्थातच डे नाईटच्या फॉर्मॅट नुसार टोटली 10, 10 आणि 8 अर्थात 28च्या लॉट्स नुसार ही स्पर्धा कव्हर केली जाते. जिथे सामना चालू आहे राधाकृष्ण जांभिवली आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय तो जय बापदेव पाली यांच्या दरम्यान. टॉस प्रथमतः जिंकला होता तो जय बापदेव पाली या टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः घेतला होता तो गोलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीचा घेतलेला निर्णय अगदी योग्यरित्या ठरवला गेला आणि 24 बॉलवरती फक्त राधाकृष्ण जांभिवली या टीमलाच बनवून दिल्या त्या 26 धावा. 27 थँक्यू डीजे थँक्यू 27 धावसंख्येचं टार्गेट घेऊन या ठिकाणी मैदानात सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज होता विशाल आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती बारक्या शेळके या खेळाडूंना आपण आता
मैदानात पाहू शकतो. गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी राधाकृष्ण जांभिवली या संघाकडून पहिलं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नीरज गावडे उर्ध विकेटनं. राईट आर्म उर्ध विकेटनं डावाची सुरुवात करण्यासाठी जिथे आव्हान फार मापक आहे, परंतु क्रिकेट आहे अनिश्चितेनं भरलेला खेळ. कधीही क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतंही बाकीत करणं हे चुकीचं. टॅप करण्याचा प्रयत्न हलक्यातनं फक्त ड्राईव्ह केला बॉलला. शॉट थर्डमॅनला चेंडू निघून चालला. तिथे मिळेल एक सिंगल. अगदी दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं तर रक्षात्मक पवित्रा, डिफेन्सिव्ह पवित्रा आजमावला. पहिल्या बॉलवरती विशाल या खेळाडूने देखील सिंगल धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईक एंड वरती बारके आला. बारक्याने देखील एकच धाव काढून घेतली. 3 चेंडू नंतर 2 धावा मात्र धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशाल स्ट्राईक एंड वरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्यात आलाय. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि इथून चांगल्या लेंथ वरती बॉल मात्र डिलिव्हर केला तो गोलंदाज नीरज गावडे या गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी 27 धावा डिफेंड करत असताना जी सुरुवात व्हायला पाहिजे ही सुरुवात झाली आहे. सुरेश सर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आजच्या दिवसातील मॅच आपण पाहिलं तर बऱ्याचशा मॅच लो स्कोरिंग देखील पाहायला मिळाल्यात. फलंदाज गोलंदाज दोघांनी एक पोषक अशी खेळपट्टी आपण या मैदानावरती पाहतोय. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटनं फटके येत नव्हते. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला तो देखील प्रयत्न फसला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आणि चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या स्थितीला आपण नीरज गावडे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. 5 बॉल झालेत, फक्त 2 धावा धाव फलक्यावरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले नंबर 1. लॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी गुडघ्यावरती बसून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. सर्कल मध्येच राहिला चेंडू. जास्त काही नाहीये. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. अगदी चांगलं षटक गोलंदाज नीरज गावडेच्या माध्यमातून मात्र फेकण्यात आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर जय बापदेव पाली या संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती विदाउट लॉस 3 धावा. या ठिकाणी या स्पर्धेसाठी विकेट हॅट्रिक, त्यानंतर षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी आशाई मसाले चे प्रोप्रायटर संदेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूंना चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक जर मिळवली तर आशाई मसाल्याचे प्रोप्रायटर संदेशजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. फक्त 3 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट गोलंदाज नीरज गावडे या गोलंदाजाच्या माध्यमातून जांभिवली टीमला मात्र देण्यात आला. जिथे 27चा पाठलाग करायचा होता, आता समीकरण असेल ते 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावसंख्येची. 18 बॉल 24. सलामीची जोडी मैदानात आहे. ही जमेची बाजू आहे ती जय बापदेव पाली या संघाची. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. अगदी भीमरचा नो पंचांनी मात्र घोषित केला. या बॉलवरती एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघ पोहोचेल तो 4 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती वेगाने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित गावडे या गोलंदाजाचा आपण पाहिला आणि पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दिला. नो बॉलच्या साहाय्याने आता पुढच्या बॉलवरती सुवर्ण संधी असेल ती बॅटिंग करत असताना विशाल या फलंदाजाला. पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. 4 धावा धाव फलकावरती. 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवं ते बॉल फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट नाही मिळणार. झेल ड्रॉप झेल घेतला परंतु आपण पाहतोय की फ्री हिट असल्या कारणाने विकेट नाही मिळेल. ती एक सिंगल. सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल आणि आता फलंदाजी मार्क वरती आपण बारक्या शेळके या फलंदाजाला पाहू शकता. विस्फोटक फलंदाज. अगदी पाली संघाचं नाव जर आपण घेतलं तर पहिलं नाव आघाडीचं नाव हे डोळ्यासमोर राहतं ते बारक्या शेळके या खेळाडूचं. अगदी यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये असलेला हा संघ. कालच आपण या संघाला अगदी खाणावच्या टुर्नामेंट मध्ये सुपर 4 मध्ये जाताना देखील पाहिलंय.
जांभिवली संघ देखील चांगल्या फॉर्म मध्ये काल ते देखील सेमीफायनलला मोपाड्यामध्ये पराभूत झालेत. लॉप करण्याचा प्रयत्न विशेप मध्ये फटका फसलाय, मोठा विकेट. 440 ओव्हरचा झटका लागला जय बापदेव पाळी टीमला. फलंदाज बारक्या शेळके या बॉलवरती जी पाटील साहेब आणि संदेश जाधव आणि राजेशजी जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हॅलो. आणि पुढच्या मॅच साठी विनंती आहे, खरसुंडी आणि मोहपाडा वाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी कॉल करतोय. खरसुंडी आणि मोहपाडा वाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल खरसुंडी आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो मोहपाडा वाडी. पहिली विकेट डाऊन, ज्या विकेटची दरकार होती, जी विकेट पाहिजे होती, ती विकेट गोलंदाज रोहित गावडेनं मात्र मिळवून दिली. बारक्या शेळके अगदी आपण पाहिलं तर एक धावसंख्येवरती बाद झाला. हा चेंडू सरळ बाटणं मारण्याचा प्रयत्न, इथून विकेटची चान्स होती. डिरेक्ट हिट जर झाला असता तर काहीतरी होत्याचं नव्हतं, मात्र पाली टीम साठी घडलं असतं. निर्धाव चेंडूची सांगता, चांगला लेंथ वरती बॉल डिलिव्हर केला जातोय तो रोहित गावडे या गोलंदाजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रोहित पाटील टीमचा कर्णधार आता स्ट्राईक एंड वरती आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला कनेक्शन संपर्क होत नाही. या गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवेल त्या अगोदर मात्र एक सिंगल रन कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. अगदी जरी 27 धावसंख्या वाचवायची असली तरी आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्यामध्ये टेम्परमेंट आहे हे सांगत असताना जांभिवली टीमनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले षटक आपण नीरजचं पाहिलं, फक्त 3 धावा. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल दादागिरी केलेली गोलंदाजी नीरज गावडेची आपण पाहिली. त्यानंतर रोहित देखील चांगली गोलंदाजी करतोय. लॉप करण्याचा प्रयत्न होतोय, ऑन साइडला फटका मिड विकेटला चालला. फिल्डर आहे, डबलचा प्रयत्न कदाचित तू मैमे झालाय, परंतु 2 धावा या सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 2 रन जरूर मिळाल्यात. 2च्या मदतीने विशाल आणि पाली संघ पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती. एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. अजून देखील उर्वरित आपण पाहिलं तर 19 धावा बनवायच्यात. सामना संपलेला नाहीये, दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत आणि शेवटपर्यंत जो प्रयत्न करेल तो संघ मात्र हा सामना जिंकेल. ओ शेवटचा बॉल आक्रमण केलं जात आहे. इट्स अ बिग अँड यूज. आतापर्यंत थांबला होता परंतु आता थांबणार नाही. या फलंदाज रोहित महाराजांवरती आपण एक गीत ऐकवलं. खऱ्या अर्थाने विजयासारखी तलवार चालून गेला, निडीदा छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखानं अफजल खानाचा कोतरा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा माझा मर्द मराठा एक शिवबा होऊन गेला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात आणि गणपती बाप्पाला स्मरून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अर्थातच या स्पर्धेची सुरुवात केली आणि त्यानंतर आपण स्पर्धा मात्र सुरू केली. चला पुढच्या मॅच साठी विनंती आहे, खरसुंडी आणि मोहपाडावाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 14 वरती. थोडा प्रेशर बनत होता, बनलेला प्रेशर एका फटक्याने मात्र पूर्णपणे रिलीज केला तो फलंदाज विशाल.
विशाल या फलंदाजानं शेवटच्या बॉलवरती षटकार मारून प्रेशर पूर्णपणे झुगाडून लावला. 14 वरती संघाची धावसंख्या, जिथे बनवायच्या होत्या 27, 12 बॉल आणि आता विजयासाठी 13ची गरज आहे. ओमकार डिफेन्स केलाय, फक्त हलक्यात बॉलला स्टिअर, सॉफ्ट हाताने हा फटका खेळलाय. सिंगल कंप्लीट, डबलला प्राधान्य आणि वेगानं दुसरी धाव. पहा मैदानावरती काय घडलंय, क्षेत्ररक्षण थोडस फंबल, चूक झालीये, चुकीला माफी नाहीये. लगेच आणखीन एक धाव मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या जय बापदेव पाली टीमला आणि धावसंख्या पोहोचेल ती 17 वरती. 10 धावसंख्येची अजून गरज आहे. 11 बॉल इथून शिल्लक आहेत. अगदी जरी लो स्कोरिंगची मॅच असली तरी असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये दबदबा कायम केला तो राधाकृष्ण जांभिवली संघानं, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि षटकारानंतर मोमेंटम थोडासा आपण पाहिला तो बॅटिंग करणारा जय बापदेव पाली टीमच्या बाजूने शिफ्ट झाला आणि तिथून मात्र पाली संघ या मॅच मध्ये थोडासा पुढे आहे. 11 बॉल 10ची गरज आहे. हलक्यातनं बॉलला स्टिअर केला, सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, मैदान भरपूर मोठं आहे आणि ही गोष्ट ठाऊक आहे फलंदाजी करणारा जय बापदेव पाली टीमला का आता मोठे फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबल धावा जरी घेतल्या तरी सामना आपल्या अगदी हातात आहे. त्यामुळे सिंगल डबल धावांना पाली टीमच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जातं. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने संघाची एकूण धावा संख्या पोहोचेल ती 19 वरती 19. अजून उर्वरित आपण पाहतोय की विजयासाठी 8 पाहिजेत. डिफेन्स केलाय, फलक हलक्या हाताने डाईव्ह, इथून डिरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र कदाचित फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. डिरेक्ट हिट झाला नाही, बचावलाय थोडक्यात फलंदाज विशाल. निर्धाव चेंडूची सांगता. अजून देखील उर्वरित बॉलवरती 8 धावा मात्र बनवायच्या. इथून देखील प्रयत्न जर केले, चांगली गोलंदाजी जर झाली तर जांभिवली संघ या मॅच मध्ये परतू शकतो, परंतु त्या ताकदीची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. हा चेंडू अगदी सावरलं, स्वतःला थांबवलं आणि कदाचित फक्त हलक्यात ड्राईव्ह केलं. कदाचित हाच प्रयत्न थोडासा अंगलट आलाय की काय, रनआउटच्या स्वरूपानं हा मोठा धक्का लागलाय तो पाली टीमला. हॅलो. तर होणारा सामना मोफाडा वाडी आणि करसुंडी दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्याच्या स्थितीला रोहित आणि राहुल ही जोडी मात्र मैदानात आहे. 8 चेंडू 8 धावा बनवायचे. आव्हान कठीण नाहीये. एखादा जर मोठा फटका आला तर सामना सहज आणि सोप्यारित्या पाली संघ मात्र हा सामना जिंकू शकतो. ओहो, काय स्ट्रोक, जबरदस्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय हा अविस्मरणीय षटकार. डीजे ज्या वेळेला आम्ही थँक्यू म्हणू त्यावेळेला बंद करा. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर रोहितच्या बॅट मधून हा धमाका पाहायला मिळाला. षटकार 2 पाहिजेत विजयासाठी. चांगला फटका कव्हर पॉइंटच्या वरतून उडवला, सामना फिनिश केला. चांगल्या स्ट्रोकनं हा सामना मात्र आपल्या खिशात घातला सहज आणि सोप्यारित्या तो बॅटिंग करणाऱ्या जय बापदेव पाली या संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन पाली संघ. चला नेक्स्ट मॅच टॉस झाला. मंगेशजी पाटील सभा या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकार गावडे
विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. मोहपाडा वाडी संघाचा कर्णधार आणि खरसुंडी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे.